पुणे पोलिसांपाठोपाठ आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार्जशीट दाखल केली। या दोन्ही चार्जशीटमध्ये पार्थ पवारांचं नाव नसलं तर या केसचा पुढील तपास बाकी आहे। त्यामुळे आम्ही लवकरच पुरवणी चार्जशीट दाखल करू असं सांगून पुणे पोलिसांनी एक प्रकारे सेफ गेम खेळल्याचं बोललं जात आहे। झी 24 तासनं उघड केलेल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात आले। मुख्य आरोपी विरोधात 60 दिवसात चार्जशीट दाखल करणं बंधनकारक होतं। त्यानुसार 1886 पानांचं हे चार्जशीट दाखल केलंय। मात्र यामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटलांच्या नावाचा उल्लेखच नाहीये। अमेडिया कंपनीच्या मालकांची नावच चार्जशीट मधून वगळण्यात आली आहेत। पुणे पोलिसांनी 27 जानेवारीला तर बावधन पोलिसांनी सोमवारी हे चार्जशीट दाखल केलं। पुणे पोलिसांनी चार्जशीटच्या समरीत निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील यांची चौकशी आणखी बाकी असल्याचं नमूद करून एक प्रकारे पुरवणी चार्जशीट सादर करायला वाव ठेवलाय। या उलट बावधन पोलिसांनी मात्र तेजवानी आणि सब रजिस्ट्रार रवींद्र तारू या दोघांवरच दोषारोप पत्र दाखल केलं। एक प्रकारे दिग्विजय पाटील यांना वाचवण्याचा हा प्रयत्न आहे। झी 24 तासनं ही बातमी समोर आणल्यानंतर उभा महाराष्ट्र हादरला होता, कारण अमेडिया कंपनीचे मालक होते पार्थ पवार, पण त्यांनी हा व्यवहार 1% भागीदार असलेल्या दिग्विजय पाटलांमार्फत करून घेतल्यानं पोलिसांनी फक्त त्यांना आरोपी केलं आणि याच बाबीचा फायदा घेत पुणे आणि बावधन पोलीस या गुन्ह्यातील मूळ आरोपींची नावं पहिल्या दिवशी चार्जशीटमध्ये टाकली नसल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केला आहे। पुण्याच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारना पहिल्या दिवशीपासून अतिशय सुंदरपणे वाचवण्यात येते। त्याच्यात आपण बघितलं FIR मध्ये त्यांचं नाव नाहीये, खारगे समितीचा अहवाल आज तगायत दाखल नाहीये आणि प्रत्येक ठिकाणी त्याला वाचवण्याचा सरकार प्रयत्न करताना दिसते। चार्जशीट सुद्धा EOWनी फक्त आणि फक्त शीतल तेजवानी विरुद्ध केली आहे, म्हणजे कारवाई केल्यासारखं दाखवण्यासाठी शीतल तेजवानी विरुद्ध चार्जशीट आहे, पण अमेडिया विरुद्ध, दिग्विजय विरुद्ध, पार्थ विरुद्ध कुठलीही कारवाई आज तगायत केलेली नाहीये। इन्क्वायरी चालू आहे असं सांगण्यात येत आहे। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर पुणे आणि पौड कोर्टात चार्जशीट दाखल झाली आहे। मुख्य आरोपी शीतल तेजवानी हिनं मुंढव्यातल्या तब्बल 40 एकराचा भूखंड शासकीय वतनदारांना रिग्रँट झालेला नसतानाही अमेडिया कंपनीला परस्पर विकला होता आणि वरून 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी देखील बुडवली होती। तेजवानी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। चार्जशीटमधून पार्थ पवार यांचं नाव वगळल्यानं या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे। या चार्जशीटमध्ये ऑन पेपर तरी कुणालाही क्लीन चिट दिल्याचं आढळत नाही, पण झी 24 तासनं जागल्याची भूमिका बजावल्यानं 1800 कोटींचा शासकीय भूखंड वाचलाय हे आम्ही इथं आवर्जून नमूद करतो। तर हे सर्व घडवणारी शीतल तेजवानी अजूनही जेलमध्ये आहे। त्यामुळं तेजवानीला शिक्षा होईपर्यंत झी 24 तास या मुंढवा जमीन गैरव्यवहाराचा पाठपुरावा करतच राहणार, हेही तितकंच खरं आहे। झी 24 तासने उघडकीस आणलेल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आरोपी शीतल तेजवानीवर अखेर कोर्टात चार्जशीट दाखल झाले, पण या चार्जशीटमध्ये जी काही कलमं लावली गेली ती FIR मध्ये होती, तीच ती कलमं तिथे लावली गेली आणि अमेडिया कंपनी ज्यांना ती जमीन तिने विकण्याचा प्रयत्न केला होता आणि तिचे भागीदार दिग्विजय पाटील जे आरोपी म्हणून आहेत आणि निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले हे दोघांची नावं आहेत। पण पार्थ पवार यांचं नाव जरी नसलं पण या चार्जशीटमध्ये एक शेवटची लाईन अशी आहे की आम्ही या प्रकरणात अजून अधिक तपास करतो आहोत। समोर जे काही समोर येईल ते पुन्हा या चार्जशीटमध्ये सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये ते त्याचे इन्क्लूड केलं जाईल। याचाच अर्थ या गुन्ह्यामध्ये आणखीन पोलिसांना तपास करायचा आणि त्या तपासांती जे समोर येतील, ज्यांची नावं येतील त्यांचाही पोलीस या आगामी काळात त्याच्यामध्ये समावेश करू शकतात। त्यामुळं ह्या सगळ्या केसचा जो फॉलोअप झी 24 तास पहिल्यापासून घेते यापुढेही तो घेतच राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चॅनल जे मीडिया पुणे।